नाही नाही, मी हे असं खोटं नाही वागणार. साहेब, सत्य जाणून घ्यायचं असेल तर हा एकच मार्ग आहे आपल्याकडे. मला नाही जाणून घ्यायचंय सत्य काय आहे ते, कारण मला माहिती आहे सत्य काय आहे ते. सत्य हेच आहे की आई निर्दोष आहे. सत्याला सामोरं जाण्याआधीच तू कसं काय ठरवतोस सत्य काय आणि असत्य काय? आम्ही काय म्हणतो तो एकदा ऐकून घ्या ना. मित्र, मला नाही ऐकून घ्यायचंय काही. मला नाही जमणार ही सगळी नाटकं करायला. रुपालीचं सत्य समोर येईल आणि ते तुला सहन होणार नाही म्हणून घाबरतोयस का तू? ही एकमेव संधी आहे तुझ्याकडे. त्यानंतर तुला कळेलच रुपाली दोषी आहे का निर्दोष आहे. सत्य असत्याच्या ह्या परीक्षेला सामोरं जा अद्वैत. ऐक आमचं. साहेब, आज माघार नका घेऊ. आज सगळं स्पष्ट होईल. आज नंतर एकही गैरसमज होणार नाही, तुमच्या मनातही आणि आमच्या मनातही. चला. माझ्या देवाने फसवलं मला. साहेब, साहेब, असं तुटायचं नाही. मला कळतंय हे खूप अवघड आहे तुमच्यासाठी, पण सत्य कधी ना कधी समोर येणारच होतं. तुम्हाला आता काय वाटतंय मी नाही समजून घेऊ शकत, पण एवढंच सांगते तुम्ही एकटे नाही आहात. मी आहे तुमच्या बरोबर आणि आपल्याला अजून खूप लढायचंय, अजून खूप सत्य समोर यायचंय. रुपाली बाई साहेबांचे सगळे गुन्हे बाहेर काढायचे आहेत आपण. साहेब, आपण एकत्र लढूया. मी कायम तुमच्या सोबत असेल साहेब. आता हे कपाचे तुकडे असेच पडून राहू द्या. हा, पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता ही नेत्रा कुठे गेली मरायला? असो, येईल तेव्हा तिच्या नवऱ्याचं मेलेलं तोंड बघेल. विरोचकाशी गद्दारी केली, त्याची शिक्षा मिळालीच शेवटी अद्वैतला. माझ्यावर नेत्रा, इंद्राणी, शेखर सगळेच आरोप करतील, पण मी मान्यच करणार नाही. दिली मी कॉफी दिली, पण मी केली नव्हती ती. मी म्हणणार अद्वैतसाठी ब्लॅक कॉफी फक्त नेत्राच करते. आणि तसंही मला कोणी अद्वैतसाठी कॉफी घेऊन जाताना पाहिलंच नाही.
कॉफी तूच दिली होतीस ना मला? माहित नाही काय झालं, पण कॉफी देऊन गेल्यानंतर चक्कर आली मला. कप पण फुटलाय. तुला चक्कर? आधी डॉक्टरनं तू बस बस बस, इथे आराम कर. जरा आराम केलास की बरं वाटेल. बस बस, मी पाणी घेऊन येते. हा, बस. हे कसं शक्य आहे? असं कसं होऊ शकतं? काहीच कसं नाही झालं आधीला. याने ऐकलं नसेल ना मी जे बोलले ते. घे पाणी, घे, बरं वाटेल. घे आधी. मी आले, तुझ्या खोलीत बघून येते. काय बघायला चाललीस? कप फुटला ना, बघते. नाही तर काचा पायाला लागतील आधी तुझ्या. आले, मी बघून आले. ममताला संपवलं. इतकं सगळं करून सूड पूर्ण केलाय मी. हे काय आहे? फुटलेला कप तसाच आहे. म्हणजे नेत्राला यातलं काहीच माहित नाहीये अजून. अद्वैत जिवंत कसा राहिला? विष टाकलं होतं कॉफीमध्ये मी. विष. काहीच कसं नाही झालं. फक्त चक्कर आली. नाही नाही, अशक्य आहे, अशक्य आहे. काय चाललंय नक्की? तरी नशीब बावळटाला माझा संशय नाही आला. ठीक आहेस ना? असं वाटतंय एखादं वाईट स्वप्न बघतोयस. खरं होऊच शकत नाही. जिच्यावर मी सख्या आईपेक्षा जास्त प्रेम केलं, जिच्यामुळे मी जन्मता त्या आईला आई मानलं नाही, तिचं नाव घेतलं नाही कधी, ती बाई
सॉरी बाबा, कशाला हात जोडतोयस? माझी चूक झाली बाबा. खूप सॉरी. इतके दिवस माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती खोट्या ममतेची, त्यामुळे काहीच दिसत नव्हतं मला बाबा, काहीच दिसत नव्हतं. बाबा मी आता समजू शकतो तुम्ही हे सगळं कसं सहन केलं असेल. कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला मला तिच्याविषयी तर सरळ ओढून लावायचो मी. तू तू या घरात आल्यानंतर किती प्रयत्न केलास मला तिच्याबद्दल सांगण्याचा. मला सतत हे वाटायचं की तू मुद्दाम खोटे आरोप करतेस त्याच्यावर. मी दुर्लक्ष केलं तुझ्या बोलण्याकडे. मी जर तेव्हाच हे सगळं सिरियसली घेतलं असतं तर बाबा आज हा दिवसच आला नसता. तुझ्यावर अविश्वास दाखवला मी, नाही तर मला माफ कर. साहेब ठीक आहे, तू नका त्रास करून घेऊ. आणि अजूनही वेळ गेली नाहीये. अगदी योग्य वेळी तुम्हाला रुपालीबाई साहेबांचं खरं रूप दिसलंय. पण मला एक कळत नाहीये, जर आता हे सगळं असं आहे, सत्य माझ्या समोर आलंय, तर मी शांत कसं बसू? मला शांत बसायला का सांगताय तुम्ही? पण अजून ती वेळ आली नाहीये आणि त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागेल. अद्वैत, तुझ्यासमोर हे सत्य यायला जरा उशीरच झालाय. हा दिवस उजाडण्यासाठी आम्हाला खूप खटाटोप करायला लागलाय. आता तुझ्यासमोर सत्य आलं याचा अर्थ असा नाही की सगळं संपलंय. आता तर खरी लढाई सुरू झाली आहे. बाबा पण आई, मी परत आई का म्हणतोय त्या बाईला? बाईला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायलाच हवी. मिळायलाच हवी. अत्यंत कठोर शिक्षा मिळायला हवी. पण त्यासाठी पुरावे हवेत ना. साहेब, बाईसाहेब आजपर्यंत प्रत्येक खेळी खूप हुशारीने खेळल्यात. त्यांनी एकही पुरावा मागे सोडला नाहीये. पण आता तुम्हाला सत्य समजलंय ना. आपण सगळे एकत्र मिळून पुरावे गोळा करू. पण तोपर्यंत तुम्हाला आधी सारखंच वागावं लागेल. तुम्हाला सत्य कळलंय हे बाईसाहेबांना कळता कामा नये. पुन्हा त्या बाईला आई मानायचं, खोटं वागायचं, खोटी माया करायची, खोटी माया करून घ्यायची. नेत्रा, माझ्यासाठी खूप डिफिकल्ट टास्क आहे. पण मी करेन. मी करेन नेत्रा. बाटली तर हीच आहे आणि हे विष इतकं जहाल आहे, तरी तरी असं कसं झालं? काहीतरी घडलंय का जे मला कळत नाहीये? काय घडलंय नक्की? नाही नाही, एवढं एवढं जालिम होतं विष, तर मग अद्वैत जिवंत कसा राहिला? विषाचा त्याच्यावर काहीच परिणाम कसा नाही झाला? असं कसं होईल?
विरोचक तुझा देव होता म्हणजे विरोचकाचा दास. सर्पयोनी म्हणजे साप, नाग. सर्पलिपीत लिहिलं होतं, सर्पयोनी तुझा देह होता म्हणजे अद्वैत नाग होता. मग हा नाग होता म्हणून विषाचा प्रभाव पडत नाहीये का? नागावर विषाचा परिणाम होत नाही? असं असेल तर मग ह्याचं उत्तर शोधावं लागेल. कुठे मिळेल याचं उत्तर? अद्वैत साहेबांना खूप सांभाळून घ्यावं लागेल, कारण त्यांना आतल्या आत खूप त्रास होत असणार आत्या. सत्याची वाट खडतरच असते, त्रास तर होणारच. पण मला असं वाटतं की अद्वैत ह्या सगळ्यातून पुढे जाईल. आत्या, आपण त्यांना मदत करूया, कारण हे असं मनातलं रुपालीबाई साहेबांपासून लपवणं अद्वैत साहेबांसाठी खूप अवघड आहे. आत्या, बंटी मामांचं काय? रुपालीचं वाक्य, बंटीने तुम्हाला गुड बाय सांगितलंय, ह्यातच सगळं आलं ना. पण रुपालीबाई साहेब त्या खरंच या थराला जाऊ शकतात? बंटी मामा सख्खे भाऊ आहेत त्यांचे. हो, पण नाती माणसांमध्ये असतात, राक्षसांमध्ये नाही. बरोबर आहे तुमचं. आता पुढे जायला हवं. आपल्याला तिसरी पेटी सापडली, ती अद्वैत साहेबांची होती. आता लवकरात लवकर चौथी पेटी शोधायला हवी. कुठे सापडावी पुढे दिव्य पेटी? उकल त्याजसाठी ही विनये करावी. कुठे शीश तुझे सांग लवणार आहे, नमन तू कुणा सांग करणार आहे. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्या त्वरेने निघावे. तिला स्पर्शता जर कुणी दुष्ट शक्ती, पराभव तुझा हेच जाणून घ्यावे. इति श्री तृतीय पेटी महात्म्य समाप्त.